श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाओ. 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत आहे पितृपक्ष. यालाच आपण पितृपंधरवडा देखील म्हणतो. पितरांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा कालावधी आहे. या दिवसामध्ये पितरांची जर सेवा केली असता तर आपल्यावरती पितरांची कृपा होते, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. तर ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी तुम्ही त्यांचं श्राद्ध घालायचं आहे. आणि जर तुम्हाला तिथी माहीत नसेल तर सर्व पितरी अमावस्येला तुम्ही पितरांचं श्राद्ध घालायचं आहे. सर्व पितरांचं श्राद्ध त्या दिवशी घातलं जातं. ज्यांना तिथी माहीत नाही ते सगळे जर लोक सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध घालत असतात आणि आपल्या पितरांना खाऊ घालायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप सेवा करत असतो, खूप उपाय करत असतो, पारायण करत असतो, देवाचं जे कोणी काही सांगेल ते सगळं करत असतो. व्हिडिओमध्ये बघून ही सेवा करा ती देखील आपण करत असतो, पण आपल्याला कशाचाच अनुभव येत नसतं. आपलं कुठलं जे काम, ज्या कामासाठी जी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ते काय आपलं होत नसतं. इच्छा पूर्ण होत नसती, अडकलेलं काम पूर्ण होत नसतं, कसलंच अनुभव आपल्याला मिळत नसतो. तर अशा वेळी आपण समजून जायचं आहे की तुम्हाला पितृदोष लागला आहे. तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला यश मिळावं तुमच्या कामामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. अमावस्येला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पितरांची, एकतर वर्षभर तुम्ही पितरांची सेवा करायची असते, पण आताच्या दगदगीच्या काळात आपल्याला ते शक्य होत नाही, तर अमावस्येला करा. अमावस्येला देखील शक्य नाही झालं तर हे पितृपंधरवडा आहे, म्हणजेच पितृपक्ष आहे, त्यामध्ये आवर्जून तुम्ही पितरांची सेवा करायची आहे. आता पितरांची सेवा करायची म्हणजे काय जास्त कष्टाचं काम नाही, फक्त त्यांना नैवेद्य करायचा, खाऊ घालायचा आहे. आता पितृदोष आपल्याला लागला आहे का नाही कसं ओळखायचं? तर बघा, घरात काही गोष्टी घडत असतील, अगदी कॉमन गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात घडत असतील, तर समजून जायचं आहे की हा पितृदोष आहे. एकदा घडली ती गोष्ट, कुठलीही गोष्ट जर एकदा घडली तर असं नाही समजायचं की हा पितृदोषामुळे होत आहे. वारंवार जर ती गोष्ट घडत असेल, वारंवार उपाय करून देखील त्या गोष्टी घडत असतील, मनासारख्या गोष्टी घडत नसतील, तर समजून जावं की पितृदोष लागला आहे आणि आपल्याला पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही खूप उपाय करत असता, देवाचं करत असता, ज्या काही सेवा माहिती आहे त्या करत असता, पण तुम्हाला फळ मिळत नाही, त्या सेवेचे अनुभव येत नाहीत, आपलं मनासारखं काही घडत नाही, तर अशा वेळी तुम्ही समजून जायचं आहे की पितृदोष आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, सगळं व्यवस्थित बघून, आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगते आपल्या दैनंदिन जीवनातल्या, की त्यावरून आपल्याला समजू शकतं की हा पितृदोष आहे का नाही ते. आता बऱ्याचदा काय होतं, सगळं बघून लग्न केलं जातं, पत्रिका बघितली जाते, वेळ मुहूर्त सगळं व्यवस्थित बघून लग्न केलं जातं, पण संसार टिकत नाही. एक लग्न झालं ते मोडलं, काही कारणानं मोडू शकतं, पण दुसऱ्यांदा करून देखील जर मोडलं तर अशा वेळेस समजून जायचं आहे की पितृदोष आहे आणि तुम्हाला पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे नवरा बायकोंचे रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहेत, सगळं व्यवस्थित आहे, पण बाळ होत नाही, किंवा जर गर्भ राहिला तर तो आपोआप मिसकॅरेज होते, की डॉक्टरांनी केलं, काही तुमची तब्येत बरी नाही, तर अशा वेळी एकदा झालं तर पितृदोष आहे का, तर नाही, असं नाही. पण वारंवार जर घडत असेल, खूप प्रयत्न करतायत पण गर्भ राहत नाही, राहिला तर ते मिसकॅरेज होत आहे आपोआप, तर अशा वेळी समजून जायचं आहे की पितृदोष आहे आणि तुम्हाला आता याच्यावरती उपाय करणं, पितरांची सेवा करणं मस्त आहे. वारंवार गोष्टी घडत असेल तर समजून जायचं आहे की पितृदोष आहे, एकदा घडली तर नाही. पितरांची सेवा केल्याने तुम्हाला नक्की संतान प्राप्ती होईल, त्यामुळे तुम्हाला जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की पितरांची सेवा करा. तिसरं म्हणजे मुलगा शिकलेला आहे, मुलगी शिकलेली आहे, पण लग्न जमत नाही, स्थळं येतात, फोन येतात, पण काही ना काही कारणानं लग्न मोडत असेल, तर अशा वेळी देखील पितृदोष असू शकतो आणि त्यावर आपल्याला उपाय करायचे आहेत. व्यवसायामध्ये, आता व्यवसाय असेल तर चढउतार होत असतात, कधी नुकसान कधी फायदा हे होतच राहतं, पण तुम्ही 100% प्रयत्न करताय, तुम्ही तुमचा पूर्ण वेळ व्यवसायासाठी देताय, पण तरी देखील तुम्हाला व्यवसायामध्ये नुकसानच होते. एकदा नुकसान झालं तर माणूस समजू शकतं, पण वारंवार तुम्ही 100% देऊन देखील, तुम्ही पूर्ण प्रयत्न करून देखील जर नुकसान होत असेल तर अशा वेळी समजावं की पितृदोष आहे आणि त्यावर उपाय करायचा आहे. घरात, दुसरं घरात बघायला गेलं तर घरात सतत आजारपण असतं. आता माणूस म्हटला की आजारी पडतोच, पण एकदा आजारी पडलं की आठवड्याभरात रिकवर होतं,
पण एक झालं की दुसरं आजारी पडते, एक झालं की दुसरं आजारी पडते, असं वारंवार होत असेल, घरातला दवाखाना संपत नसेल, तर अशा वेळी समजून जायचं आहे की पितृदोष आहे. तुम्ही घरात खूप कष्ट करताय, खूप प्रयत्न करताय, पण घरात बरकत नाही, घरात शांतता नाही, एकमेकांचं पटत नाही, सतत वादविवाद असतात, मुलं चिडचिड करतात, तर अशा वेळी देखील पितृदोष असेल. तुमचा मुलगा मुलगी उच्च शिक्षित आहेत, पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, जॉब मिळत नाही, तर अशा वेळी देखील पितृदोष असू शकतो आणि तुम्हाला यावरती उपाय करणं गरजेचं आहे. पितरांची सेवा करणं गरजेचं आहे, हे समजून जावं. अशा ह्या काही कॉमन गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात आणि आपल्याला लक्षात येत नाही की ह्या कशामुळे घडत आहेत. तर या पाठीमागे पितृदोष असू शकतो, हे तुम्ही समजून घ्या आणि त्यावरती उपाय करायचा आहे. काय पितरांची सेवा करायची आहेत, साधे उपाय देखील करायचे आहेत. ह्या काही कॉमन गोष्टी आहेत, याच्या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत, पण ह्या ज्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही ह्या जर गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुम्ही त्यावर नक्की उपाय करा. या व्हिडिओमध्ये माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.